सुप्रभात. बंधू भगिनींनो, समाजामध्ये असे भरपूर दिव्यांग मुलं मुली आपल्याला दिसून येतात. तर या दिव्यांगांमध्ये मतिमंद, मूकबधीर, अंध, अस्थिव्यंग ही मुलं असतात. तर त्यांना शाळेत पाठवायसाठी मी माझी एक छोटीशी कविता घेऊन येते आपल्यासमोर, की त्यांना घरात ठेवू नका, त्यांना शाळेत पाठवा. अशा मुलांच्या शाळा आहेत. अंध विद्यालय आहे, मूकबधीर विद्यालय आहे, मतिमंद विद्यालय आहे, निवासी विद्यालय आहेत. अशा शाळेमध्ये पाठवायचं आहे. तर मी एक माझी कविता घेऊन येते आहे. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. त्याला विशेष शाळेत घाल, तो हळूहळू शिकेल. त्याला विशेष शाळेत घाल, तो हळूहळू शिकेल. तिथं त्याच्याच सारखे मुलं ग, शेजारी न सखे बाई. तिथे त्याच्याच सारखे मुलं ग, शेजारी न सखे बाई. शाळेत हसणारे नाही कुणी, त्याला मारणारे नाही कुणी. शाळेत हसणारे नाही कुणी, त्याला मारणारे नाही कुणी. त्याला म्हणशील तूच गुणी ग, शेजारी न सखे बाई. त्याला म्हणशील तूच गुणी ग, शेजारी न सखे बाई. त्याला घरात ठेवू नको बंद, त्याला घरात ठेवू नको बंद. जरी असेल मतीने मंद, त्याला घरात ठेवू नको बंद. जरी असेल मतीने मंद, तोही समाजाचा गुलकंद ग, शेजारी न सखे बाई. तोही समाजाचा गुलकंद ग, शेजारी न सखे बाई. विशेष शाळेत घे ग धाव, विशेष शाळेत घे ग धाव. त्याच्या गुणाला मिळेल वाव. विशेष शाळेत घे ग धाव, त्याच्या गुणाला मिळेल वाव. विशेष शाळेचे होईल नाव ग, शेजारी न सखे बाई. विशेष शाळेचे होईल नाव ग, शेजारी न सखे बाई. जरी असेल कमी वय, जरी असेल कमी वय, नको वाटून घेऊ भय. जरी असेल कमी वय, नको वाटून घेऊ भय. विशेष शिक्षकांची कय कय ग, शेजारी न सखे बाई. विशेष शिक्षकाची कय कय ग, शेजारी न सखे बाई. म्हणून म्हणते, मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई.